मीठे बच्चे, सोई हुई तकदीर को जगाने का साधन है पढ़ाई। यह पढ़ाई ही सोर्स ऑफ इनकम है, जिससे 21 जन्मों के लिए तकदीर जग जाती है। प्रश्न: इस रूहानी कॉलेज की एक विशेषता सुनाओ जो दुनिया में किसी कॉलेज की नहीं हो सकती। उत्तर: यही एक कॉलेज है जहां कोई मनुष्य गुरु टीचर नहीं है। स्वयं निराकार भगवान टीचर बनकर पढ़ाते हैं। यह ऐसा विचित्र बाप है जिससे अपना कोई चित्र नहीं, अपना कोई बाप व टीचर नहीं, और पढ़ाई भी ऐसी पढ़ाते हैं जिससे 21 जन्मों के लिए तकदीर जग जाती है। उस पढ़ाई से तो एक जन्म की ही तकदीर बनती, इससे 21 जन्मों की बनती है। गीत तकदीर जगाकर आई हूं। ओम शांति। बाप बैठ बच्चों को समझाते हैं। बाप हमारा शिव बाबा हमें समझाते हैं बैठकर। जो यहां तकदीर बनाने आए हैं, तकदीर को क्या हुआ है? तकदीर को लकीर लगी हुई है। भारत तकदीरवान था, भारतवासी देवी देवताएं थे, तकदीर जगी हुई थी। अभी भारतवासी नर्क के मालिक है, तो तकदीर उजाई हुई है। यह कौन समझाते हैं? जो सभी की तकदीर बनाने वाला है, सबको दुखों से छुड़ाने वाला है, फिर सबको सुख देने वाला है। यह दुखधाम है। भारत 5000 वर्ष पहले सुखधाम था। सबकी तकदीर जगी हुई थी। अब तकदीर सोई हुई है। सारे मनुष्य सृष्टि की तकदीर जगाने वाला जरूर बेहद का बाप ही होगा। बाप रचयिता है। अब तुम जानते हो, भारत में सब मनुष्य सुखी थे। कौन से मनुष्य? ऐसे नहीं, सतयुग में इतने सब मनुष्य थे। पहले पहले सतयुग में 9 लाख थे। देवी देवता धर्म की शुरुआत थी। यह सब बातें समझाने वाला है ज्ञान का सागर, मनुष्य सृष्टि का बीज रूप बाप। ज्या ज्या गोष्टी आपण ऐकतो मुरलीमधून, आपल्याला कधी माहिती नव्हतं, कोणी सांगितलं नाही आणि कोणालाही माहिती नव्हतं या दुनियाविषयीचं सत्य। तो वो जो सत्य है, वो जो दुनिया का रहस्य है, वो कौन बताता है हमें? ज्ञान का सागर और मनुष्य सृष्टि का जो बीज रूप है, परमपिता परमात्मा। मनुष्य सृष्टी त्याच्यापासून निर्माण होत असते दर 5000 वर्षानंतर। तो रचयिता आहे। तो सगळ्या या मनुष्य सृष्टीला आणि मनुष्यात्म्यांना नवं बनवतो पुन्हा 5000 वर्षानंतर। आत्म्याची कॅपॅसिटी आहे जास्तीत जास्त 5000 वर्ष चालण्याची। एखाद्या मोबाईलच्या बॅटरीची कॅपॅसिटी असते, कशाची 10 तास असते, कशाची 20 तास असते, कशाची 30 तास असते। ही आपली आत्मारूपीची बॅटरी आहे, त्याची जास्तीत जास्त लिमिट आहे 5000 वर्ष। 5000 वर्षामध्ये आपली चार्जिंग संपून जाते आणि बाबा येतो आपल्याला पुन्हा चार्ज करण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी, रिफ्रेश करण्यासाठी। आणि हे रिफ्रेशिंग आणि रिचार्जिंग बाबा ज्ञानाच्या माध्यमातून करत असतो। आणि हे ज्ञान फक्त त्याच्याकडे, हे जे सत्य ज्ञान आहे हे फक्त त्याच्याकडे, कारण तो नाटकामध्ये भाग घेत नाही, तो बाहेर असतो। तो तेवढ्यापुरता त्याचा जो पार्ट आहे
परिवर्तनाचा तेवढ्यापुरता भाग घेतो आणि भक्तीमध्ये भावनेचं भाडं देण्यापुरता भाग घेतो. बाकी त्याचा या मनुष्यसृष्टीमध्ये शरीराच्या आधाराने जन्म पण नाही आणि मृत्यू पण नाही. तर तो या चक्राच्या बाहेर आहे. तसं त्या अर्थाने तो वो आता है 5000 साल के बाद हमें समझाता है सारी बातें कि बच्चे पहले तुम देवी देवता थे, सुखधाम में थे, शांति की दुनिया में थे, आनंद की दुनिया में थे, प्यार की दुनिया में थे, बहुत सुंदर तुम्हारा जीवन था, बहुत अच्छी तकदीर तुमने बनाई थी 5000 साल पहले. लेकिन वो तकदीर विकारों का सहारा लेके हमने सुला दी. उस तकदीर को झोपली होती. आपलं नशीब झोपलं होतं. आणि नशीब झोपलं याची निशाणी काय की आपण या नरकामध्ये राहतोय. ही दुनिया नरक झालेली आहे आणि या नरकामध्ये आपण राहतोय. भले आपलं जीवन तेवढं नरकमय नसेल त्या मानाने, पण दुनियेची जर हालत बघितली, दुनियेमध्ये काय काय चाललेलं हे जर बघितलं तर आपल्याला क्लिअर लक्षात येईल की आपण नरकामध्ये राहतोय. ही दुनिया स्वर्ग तर नाहीये. इतके भयानक घटना, इतके भयानक वातावरण, इतके भयानक व्यक्ती, इतके भयानक हिशोब सगळ्यांचे एकमेकांशी, ते जर बघितलं तर आपल्याला क्लिअर लक्षात येतं की आपण सध्या नरकामध्ये राहतोय. म्हणजेच झोपले होतं आपलं नशीब. आणि बाबा येऊन जेव्हा आपल्यावरती नजर टाकतो, करोडो मधून कोणी एक आपल्याला निवडतो, तो हमारी तकदीर जग जाती, जागी व्हायला सुरुवात होते. फिर हमारी तकदीर जग जाती है, तब हम बाबा के पास आते हैं. जिनकी तकदीर जग जाती है वो बाबा के बनते हैं. मग जाग झाल्यावर काय असतं काम आपल्याला की पुन्हा चांगल्या प्रकारे जाग व्हायचं. तर झोपलेली तकदीर जागृत झाली म्हणून आपण बाबांचे झालो. आता या नशिबाला आपल्याला वाढवायचंय. आपल्याला खूप नशीबवान बनायचंय, सौभाग्यशाली, पद्मापदम भाग्यशाली स्वतःला बनवून घ्यायचंय आपण. तो भगवान के बनते हैं तो इसका मतलब हमारी तकदीर जग गई है, लेकिन इस तकदीर को अब हमें बनाना है. बहुत अच्छी तरह से इस तकदीर को बनाना है, जो वो तकदीर हमारे साथ अगले 5000 वर्ष तक चले. 5000 वर्षाचं आपलं नशीब आपल्याला चांगलं बनवून घ्यायचंय. तो अब बाप बैठ समझाते हैं कि यह जो ब्रह्मा कुमारियां है, इस समय भारतवासियों का 21 जन्म के लिए उद्धार करती है. यह सब कुमारियां हैं. भल शादी की हुई है, लेकिन ब्रह्मा कुमार कुमारियां बने तो भाई बहन हो गए. बाबा म्हणते ब्रह्माकुमारी लग्न झालेलं नाहीये, ब्रह्माकुमारी बनून जातात ऑटोमॅटिक. आणि नंतर लग्नानंतर बाबा भेटला तर त्यानंतर पण आपण त्या स्थितीमध्ये राहू शकतो. ब्रह्माकुमारी जीवन दीदींचं तर आहेच, पण आपण सगळ्यांचं ते जीवन आपल्याला बनवायचंय. तो जब हम ब्रह्माकुमारी बन जाते हैं तो आपस में शरीर के हिसाब से भाई बहन हो गए. आत्म्याच्या हिशोबाने आपसामध्ये आपण भाऊ, एका परमात्म्याची संतान. शरीराच्या हिशोबाने भाऊ बहीण झाले. तर बाबा म्हणताय अभी तुम्हारी जीवन उस आधार से, उस टाइप से चलनी चाहिए कि आप आपस में भाई बहन हो. अभी कितनी करोड़ आत्माएं हैं. सतयुग में इतनी शरीरधारी आत्माएं नहीं होंगी. अगर सतयुग में इतनी होती तो अब तक अरबों हो जाती. इतने तो है नहीं. आता किती करोड आत्मे, 800 करोड आत्मे आज दुनियेमध्ये. सतयुगामध्ये इतके शरीरधारी आत्मे तर नाहीये, सगळे परमधाम मध्ये बसलेले. सतयुगाची स्टार्टिंग 9 लाखापासून आहे. 800 कोटी मधून फक्त 9 लाख सतयुगामध्ये सुरुवातीला असणार आहे. आणि आपल्याला हे बुद्धीमध्ये ठेवायचंय की मला त्या पहिल्या 9 लाखामध्ये यायचंय. ते पहिले 9 लाख बाबा म्हणताय की तुम्ही खूप सुंदर लेव्हल आपली प्राप्त करू शकता. खूप सुखी होते तुम्ही सतयुगामध्ये जेव्हा होते. सुरुवातीची संख्या 9 लाख, सगळ्यात जास्त सुखी या दुनियेमध्ये 800 कोटीमध्ये सगळ्यात जास्त सुखी आत्मे 9 लाख आहे, जे सुरुवातीला येतील, जे श्रीकृष्ण सोबत राहण्याचा अनुभव घेतील, जे लक्ष्मीनारायणच्या राजधानीमध्ये राहण्याचा अनुभव घेतील. ते सुरुवातीचे
9 लाखात में सगळ्यात जास्त सुखी, सगळ्यात जास्त भाग्यवान आहे. तर आपल्या जीवनाचा उद्देशच हा असला पाहिजे की मला त्यांच्यासारखं बनायचंय, म्हणजे त्यांच्यासोबत राहता येईल. लक्ष्मीनारायण सारखं बनायचंय, राधाकृष्ण सारखं बनायचंय, म्हणजे मला त्या पहिल्या 9 लाखामध्ये राहता येईल. तर हे बुद्धीमध्ये क्लिअर ठेवून आपल्याला पुरुषार्थ वाढवायचा. जे जे बाबा सांगतो त्या पद्धतीने आपल्याला आपलं जीवन बदलून घ्यायचंय. बाबा म्हणतात त्यावेळेला जर इतके सगळे आत्मे असते तर आज किती झाली असती ती संख्या, आणि ती 9 लाखाची वाढत वाढत मग आज ही 800 कोटी झालेली है. तुम बच्चे जानते हो कि यह कोई साधु सन्यासी नहीं, यह तो बाप समझाते. साधु सन्यासी नहीं समझा रहा है हमें कोई, ये तो बाप समझा रहा है. जो सभी आत्माओं का बाप है, परमपिता परमात्मा है, वो हमको समझा रहा है. इस बाप का कोई बाप नहीं है. इस बाप का, परमात्मा शिव बाबा का कोई बाप नहीं है. ब्रह्मा विष्णु शंकर का भी बाप है. ब्रह्मा विष्णु शंकरचे असे पार्ट आहे की त्या पार्टनुसार आपण म्हणू शकतो की त्यांचा बाप कोण आहे? शिवबाबा आहे. त्यांचा बाप शिवबाबा आहे, ब्रह्मा विष्णु शंकरचा. श्रीकृष्ण का भी बाप था. श्रीकृष्णालाही जन्म देणारा त्याचा बाप होता, त्याची आई होती. बेहद का बाप कहते हैं मेरा कोई बाप नहीं. श्री कृष्ण का भी बाप है तो फिर उससे बड़ा हो गया वो. फिर श्री कृष्ण को भगवान कैसे कह सकते हैं, परमात्मा कैसे कह सकते हैं? परमात्मा म्हणजे परमात्मा, म्हणजे सर्वोच्च, त्याच्यापेक्षा मोठं कोणीच नाही कोणत्याच हिशोबाने. तो भगवान शिव बाबा एक ही ऐसा है इस दुनिया में जिसका कोई बाप नहीं, जिससे कोई बड़ा नहीं, जिससे कोई ऊंचा नहीं. इसलिए उसे परम पिता परमात्मा कहते. त्या शब्दाचा शब्द म्हणत आले लोक भक्ती मार्गामध्ये, पण त्या शब्दाचा अर्थच त्यांना कळाला नाही. कि हम अगर कह रहे हैं परम पिता, तो इसका मतलब ही है कि वो परम पिता है, परम है, सर्वोच्च है, उसका कोई पिता नहीं होगा. आणि जे जे देवी देवता जितके भक्ती मार्गामध्ये दाखवलेले, त्यांचे आई वडील दाखवलेले, त्यांचे पिता दाखवलेले, त्यांना जन्म देणारा कोणीतरी दाखवलेला आहे. तो वो उससे बड़ा हो गया, उसका पिता हो गया. और हम कह रहे हैं भगवान को परम पिता है. तो जो भगवान है, जो परमात्मा है, उसका कोई पिता नहीं होता है, वो सबका पिता होता है. तो मेरा कोई बाप नहीं है. बाप कहते मेरा कोई बाप नहीं है ने टीचर है. भावाने मला शिकवणारही कोणी नाहीये, कारण माझ्याकडे सगळं ज्ञान आहे, सगळ्या प्रकारचं सत्य ज्ञान, आणि ज्या सृष्टीचे सगळे रहस्य मला माहिती आहे. मला कोण शिकवेल? सतयुग में भी बच्चे राज विद्या पढ़ने स्कूल में जाएंगे, टीचर होगा. हमारा कोई टीचर नहीं है. सतयुग में भी बच्चे, अभी जो बच्चे हैं बाबा के, सतयुग में रहेंगे देवता है. आपण बाबांचे बच्चे सतयुग जे आता 13 वर्षानंतर स्टार्ट होणार आहे, तिथं आपण देवता म्हणून राहणार आहे. आज बाबा के बच्चे हैं, हमारा जीवन 13 साल के बाद बदलने वाला है. हम देवता बनकर इस दुनिया में रहेंगे. वैकुंठ यायचंय या धरतीवरती, आणि त्या वैकुंठामध्ये आपल्याला राहायला जायचंय. ते चित्र आपण बघायचंय आपण वारंवार, की आपण वैकुंठामध्ये राहायला जातोय. हे थोडासा काळ आपल्याला इथला काढायचा आहे. तो वहां पर बाबा म्हणते वहां पर देवी देवताओं का भी टीचर है. तुम देवी देवता बनेंगे. लक्ष्मी नारायण का भी टीचर है, राधा कृष्ण का टीचर है. त्यांना शिकवणारं कोणीतरी आहे. काय शिकतील तिथं? तिथं काही इथलं नाही आहे की डॉक्टर वकील बनण्याचं ज्ञान नाही, इंजिनियर बनण्याचं ज्ञान नाही. तिथं शिकतील कला राहील, वेगवेगळ्या प्रकारच्या कला राहतील, वेगवेगळ्या प्रकारचं संगीत राहील, त्यानंतर राजविद्या शिकवली जाईल. ते बाकी इतिहास, भूगोल, विज्ञान हे कुठलेही विषय त्या दुनियेमध्ये नाहीये. लेकिन पढ़ाने वाला कोई तो है, कोणीतरी शिकवणारं तर आहेच प्रत्येकाला तिथं. लेकिन भगवान एक ही ऐसा है, उसका कभी भी कोई भी टीचर नहीं बनता है. इसलिए वो परम शिक्षक है, सबसे बड़ा शिक्षक है. मैं तुमको, हमारा कोई टीचर नहीं है, मैं तुमको राजयोग की शिक्षा देता हूं. मैं कोई राजा महाराजा नहीं बनूंगा, तुम बच्चे बनेंगे. मी तुम्हाला शिकवतो याच्यासाठी की तुम्ही महाराजा महाराणी बनावं.
राजा महाराजा बनावं. यासाठी मी तुम्हाला शिकवतोय. मला नाही बनायचंय राजा महाराजा. मी तुम्हाला राजयोग शिकवतोच याच्यासाठी आहे कि तुम्ही राजा महाराजा बनाओ, महाराजा महारानी बनाओ. तुम बच्चे बनेंगे. पूज्य श्री लक्ष्मी श्री नारायण थे, सतयुग में राज्य करते थे. यह निराकार बाप इस शरीर में विराजमान हो पढ़ाते हैं आत्माओं को. तो लक्ष्मी नारायण थे, सतयुग में राज्य करते थे. आपण ते चित्र बघायचंय की सतयुगामध्ये त्यांचं राज्य होतं आणि त्यांच्या राज्यामध्ये मी आहे. भक्ती मार्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कहाण्या जोडल्या गेल्या, लक्ष्मीनारायण सोबत, राम सीते सोबत वेगवेगळ्या प्रकारच्या कहाण्या. पण आपण फक्त असं आपली भावना होती की हे ऐकलं म्हणजे पुण्य जमा होईल, ही यांची कहाणी ऐकली म्हणजे पुण्य जमा होईल, हे ऐकत राहिलं म्हणजे आपलं कल्याण होईल. पण कोणाचंही आजपर्यंत ते ऐकून ऐकून कल्याण झालेलं नाहीये. इसमें बाबा हमें सत्य बातें समझाता है कि तुम कौन थे, कहां से आए हैं और किस दुनिया में रहते थे, वहां कैसे रहते थे. ये बातें बाबा हमें समझाता है. तो जब बाबा कहता है कि लक्ष्मी नारायण सतयुग के महाराजा महारानी थे, तो हमें ये देखना है कि हम उस दुनिया में रहने वाले हैं. 5000 साल पहले भी रहे हुए हैं और अभी और वो समय आ रहा है. लक्ष्मी नारायण की राजधानी स्थापन हो रही है और उसमें मुझे उनके साथ में रहना है. स्वतःला त्याच्याशी कनेक्ट करायला शिकायचं आहे. आपण भक्ती मार्गामध्ये कहाणी ऐकत आलो, ते चाललेलं आहे आणि आपलं बस ऐकून आपण आपलं मनाचं समाधान करून घेतो, कानाला आनंद प्राप्त होतो. खूप चांगलं सांगितलं महाराजांनी. स्वतःला कनेक्ट थोडी केलं आपण त्याच्याशी. इथं बाबा आपल्याला शिकवतो की तुम्ही बघा, हे तुमचं जीवन आहे, ही तुमची कहाणी आहे. यह निराकार बाप इस शरीर में विराजमान हो पढ़ाते हैं आत्माओं को. हम आत्माएं पढ़ती हैं. वह है ज्ञान का सागर, शांति का सागर. बाप कहते हैं मैं तुमको अपना वर्षा देता हूं 21 जन्मों के लिए. बाबा आपल्याला वारसा हक्क देतो 21 जन्मासाठी. सुख, शांती, जे काही पाहिजे आपल्याला, आत्म्याला जे काही पाहिजे, ज्याच्यासाठी आपण आजपर्यंत धावतोय, ते सगळं बाबा आपल्याला देतो. ते रेकॉर्डिंगच्या रूपामध्ये आपल्या सोबत येणार आहे. पण इथं आपल्याला संगमयुगामध्ये पण एक वर्षा मिळतो. सतयुगामध्ये सोबत येणारा वर्षा तर आहेच, पण संगमयुगामध्ये सगळ्यात महत्वाचा वर्षा मिळतो ज्ञान. हे जे ज्ञान बाबांकडे आहे, ते सगळं ज्ञान बाबा वारसा हक्काच्या रूपाने आपल्याला देऊन टाकतो. जो उसके बच्चे बनते हैं उनको ही ये वर्षा प्राप्त होता है. बाकी सगळ्यांना आपण नुसतं मुरली वाचून जरी दाखवली तरी त्यांना ते त्याचा थोडी अनुभव आहे. त्यांना तो उनको वो वर्षा नहीं मिलता है. वर्षा किनको मिलता है? ज्ञान का, जिन्होंने बाबा को पहचाना है, जिनको समझ में आ गया है कि शिव बाबा सबसे बड़ा है, ऊंचे ते ऊंचा है, सबका बाप है. हमने किसी न किसी की भक्ती की है भक्ती मार्ग में. हमें अपना जीवन पता है, कुठं कुठं आपण डोकं टेकवलेलं आहे, कोणाकोणाला ईश्वर मानलं. लेकिन अब ये सत्य पता चल गया है, जिनको जिनको हमने भगवान माना, उन सब का भगवान, उन सब का बाप शिव बाबा आहे. त्या शिवाची तर पूजा सगळ्यांनी केलेली, श्रीकृष्णाने पण आणि श्रीरामाने पण. आणि जे इतर धर्माचे पण स्थापक आले त्यांनी पण वरच्याकडेच बोट दाखवले. तो जब हम बाबा के बनते हैं तब हमें ये पता लग जाता है कि भगवान कौन है. और भगवान कौन है ये जब हमें समझ में आ जाता है तब हम ज्ञान को अच्छी रीति से सुन सकते हैं, मुरली को समझ सकते हैं. आणि हाच वारसा हक्क आहे. आणि हा वारसा हक्क संगमयुगामध्ये ज्याला प्राप्त होतो त्याला ते सतयुगी जीवन प्राप्त होतं. ज्यांनी संगमयुगामध्ये हा ज्ञानाचा वारसा हक्क नाही घेतला बाबांकडून, तो सतयुगामध्ये येऊ पण शकत नाही. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. वारसा हक्काचा हा हिशोब, हे गणित. सतयुग में तुम सुख शांति वाले थे, रावण भूत वहां होता नहीं. वह है ही संपूर्ण निर्विकारी दुनिया. अभी है संपूर्ण विकारी दुनिया. अभी तुम बच्चे जानते हो हम बाबा से तकदीर बनाने आए हैं. स्कूल में तकदीर बनाई जाती है, पढ़कर पास करेंगे, टीचर बनेंगे. यहाँ तुम 21 जन्मों के लिए तकदीर बनाते हो. वह तकदीर बनाते हैं इस एक जन्म के लिए. स्कूल में पढ़कर शरीर निर्वाह के लिए कमाई करेंगे, अपना और दूसरों का शरीर निर्वाह होगा. तो उन स्कूलों में एक जन्म की तकदीर बनाते हैं. जन्म जन्मांतर के लिए बैरिस्टर इंजीनियर नहीं बनेंगे, दूसरे जन्म में फिर पढ़ना होगा.
वह है शरीर निर्वाह अर्थ धंधा एक जन्म के लिए। बाप तो कहते मैं तुमको 21 जन्मों के लिए सुख शांति का वर्षा देता हूं। यह बेहद के बाप ने कहा, उनका कोई बाप नहीं है। तुम बच्चे कहते हो बाबा हम आपके हैं। बाबा भी कहते हाँ बच्चे, तुम हमारे कल्प पहले थे, अभी फिर बने हो। यह है ईश्वरीय बाप से बच्चों का स्नेह। तर बाबा म्हणता है की वो जो स्कूल आहे, ती जी शाळा आहे, ती जी शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातात, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतात, डॉक्टर असो, इंजिनिअरिंग असो किंवा दुसरं कुठलंही शिक्षण घेऊन मग कामधंद्याला लागतात। तो बाबा म्हणते वहां पढ़कर क्या होता है, तुम अपने शरीर निर्वाह के लिए तैयार हो जाते हो और दूसरों घर वालों की भी संभाल करने के लिए तैयार हो जाते हो। कमाई करायला लागतं तिथं शिकून। पण बाबा म्हणते किती दिवस, किती काळ, तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत। तुम्ही डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, बॅरिस्टर झाले, खूप अभ्यास केला, खूप मोठे डॉक्टर बनले, खूप मोठे वकील बनले, सगळं झालं। नंतर जेव्हा तुम्ही शरीर सोडणार तेव्हा सगळं संपलं। जो काही अभ्यास केलेला होता तो सगळं संपला। पुढच्या जन्मामध्ये तुम्ही डॉक्टर म्हणून जन्म नाही घेणार, बॅरिस्टर म्हणून जन्म नाही घेणार पुढच्या जन्मामध्ये। पुढच्या जन्मामध्ये पुन्हा 1-2 शिकवावं लागेल, पुन्हा बालवाडीमध्ये टाकावं लागेल, पुन्हा ABCD शिकवावी लागेल। त्याच्यानंतर मग 1ली ते 10वी, मग 10वी नंतर 12वी, मग ग्रॅज्युएशन, मग ते पुन्हा इंजिनिअरिंग, डॉक्टर काय बनायचं असेल ते। लेकिन यहाँ पर बाबा म्हणता ही शाळा आणि हे कॉलेज असं आहे, इथं तुम्ही शिकता आणि 21 जन्म तुमचे सुखदायी होऊन जातात। तुम्ही स्वतःचीही पालना करता, स्वतःलाही सांभाळता, स्वतःचे जीवन व्यवस्थित चालतं आणि तुमचा जो परिवार आहे तो पण व्यवस्थित राहणार आहे, चांगला राहणार आहे, श्रेष्ठ राहणार आहे, दिव्य राहणार आहे इथल्या या थोड्याशा अभ्यासामुळे। आणि आपल्याला किती अभ्यास करायचा आहे आता? 5 वर्ष, जास्तीत जास्त 5 वर्ष भेटणार आपल्याला अभ्यासाची। त्या डॉक्टर बनण्यासाठी, इंजिनियर बनण्यासाठी 20-25 वर्ष, कलेक्टर बनण्यासाठी 30 वर्ष सुद्धा घालायची तयारी असते लोकांची, 30-30 वर्ष। इथं आपल्याला 5 वर्ष अभ्यास करायचा आहे आणि 5 वर्षाच्या अभ्यासाने आपण त्या नव्या दुनियेमध्ये जाऊन राज्य करू शकणार आहे। इतकी ही बाबांकडे, बाबा दुसरी कुठली जादू नाही करत, ही ज्ञानाची जादू आहे। जितकं ज्ञान आपण स्वीकारू, जितकं ज्ञान घेऊ, जितकं आपण मुरलीला महत्व देऊ, जादू होऊन जाईल, आपलं भाग्य जादूप्रमाणे बदलून जाईल। हीच तर जादूगरी बाबांची। बाबांची जादूगरी मुरलीच्या द्वारे चालत असते। मुरली में जादू है, बाबा के पास जादू नहीं है। बाबा कोई जादूगरी नहीं करता है, कोई चमत्कार नहीं करता है। जितना हम मुरली को स्वीकारते हैं अंदर, जादू हो जाता है हमारे जीवन में। तो इसको आधार बनाकर हमें अपनी तकदीर और सुंदर श्रेष्ठ बनानी है। हम अब बाबा के बने हैं, बाबा को हम दिल से स्वीकारते हैं और बाबा को कहते हैं हम कि बाबा हम आपके हैं, हम आपके हैं, हम आपके बच्चे हैं। आपण आता प्रश्न नाही विचारत भक्ती मार्गासारखे, हम आपके कौन, हम आपके हैं कौन। हमें पता है हम बाबा के बच्चे हैं। बाबा हमारा सब कुछ है, पिता है, शिक्षक है, सद्गुरु है, सखा, साजन, बंधु, सब कुछ है। वो सब कुछ हमारा है। सभी संबंधों का सुख हम उससे ले सकते हैं डायरेक्ट। यहां पर किसी से भी सुख लेने का प्रयत्न करेंगे, उसके साथ दुख आने वाला है, फिक्स है। मग आपण जेव्हा बाबांना स्वीकारतो मनापासून, तो बाबा कहते हैं हाँ बच्चे, तुम हमारे कल्प पहले थे, अभी फिर बने हो। आपलाच पार्ट आहे बाबांचा बच्चा बनण्याचा, सगळ्यांचा पार्ट नाहीये। आपण खूप भाग्यवान आहात में। दर 5000 वर्षानंतर आपण बाबांचे बनतो, आपलं भाग्य बनवून घेतो आणि देवी देवता म्हणून जीवन जगत असतो। यह है ईश्वर बाप से बच्चों का स्नेह। आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल। 5000 वर्ष पहले भी तुम बच्चों को गुल गुल बनाकर हेल्थ और वेल्थ दी थी, क्योंकि नॉलेज है सोर्स ऑफ इनकम। पढ़ाई से ही तकदीर बनाते हैं, वह होती है हद की, यह है बेहद की तकदीर।
यह स्कूल है, सत्संग नहीं। सत्संग में तो जाते हैं, कोई ने रामायण ग्रंथ आदि सुनाया, बाबा म्हणते सत्संग में जाते, वो ग्रंथ सुनकर आते, कहानियां सुनकर आते, परिवर्तन काहीच नाही. आणि त्यांनी काय केलं, मग रामानी काय केलं, सीता पळवली गेली रामाची, आणि मग इकडे अश्रू चाललेले अजून. त्याला असं दुनियावाल्यांच्या हिशोबाने लाखो वर्ष झाले त्या गोष्टीला, आणि अजून असं गळतात की रामाची सीता पळवली गेली. अब वो बाबा ने बताया है कि आत्मा रूपी सीता जो है उसका अपहरण हुआ था, और उसका अपहरण किया था माया 5 विकारों ने, और राम शिव बाबा आकर हमें इस रावण के चंगुल से छुड़ाते. कहाणी बनवली, कहाणी बनवणाऱ्यांचा उद्देश खूप चांगला होता, पण त्यांचं जीवन असं दुःखदायी नाहीये राम सीतेचं. राम सीता त्रेतायुगामधले खूप श्रेष्ठ महाराजा महाराणी आहे, राजा राणी आहे त्रेतायुगामधले, आणि त्यांच्या 12 जोड्या आहे. ती कहाणी बनवणाऱ्यांनी खूप चांगल्या भावनेने बनवलेली, आणि त्या कहाणीच्या आधाराने लोकांमध्ये काही बदल पण झाला त्या काळामध्ये, की आपल्याला चांगलं वागायचंय, चांगलं वागलं तर चांगलं होत असतं, वाईटावर चांगल्याचा सदा विजय होत असतो. हे सगळं त्या कहाणी बनवणाऱ्याचा उद्देश होता. त्यांनी ती कहाणी, पण त्याच्यासोबतच्या याच्या बाकीच्या, मग सीता आकर्षित झाली त्या हरणाकडे वगैरे वगैरे, ही तशी सीता नाहीये त्रेतायुगामध्ये. ती कशाकडे आकर्षित होणार नाही. खूप सुंदर जीवन आहे, खूप श्रेष्ठ जीवन आहे, पण या कहाण्या बनवल्या गेल्या. यहां पर बाबा म्हणता है, वहां पर जाते रहे, सुनते रहे, आनंद लेते रहे, कानों को आनंद मिलता रहा, लेकिन यहां पर ज्ञान है. इस ज्ञान से आत्मा आनंदित होती है. तर जेव्हा आपण स्वतःला कनेक्ट करतो या सगळ्या गोष्टींशी, तेव्हा आपण आनंदित व्हायला लागतो. या बाबांचे जे सत्य बोल आहे ते ऐकून ऐकून. बाबा तो नॉलेजफुल है. बाबा कोई शास्त्र आदि नहीं पढ़ते हैं, उसने लिखे भी नहीं है और पढ़ता भी नहीं है. शिव बाबा ने कोई शास्त्र नहीं लिखे हैं. उसके पास शास्त्र और शस्त्र एक ही है, मुरली. कहते हैं मैं तो सब कुछ जानता हूं. यह सिर्फ तुम्हारी बुद्धि में ही है कि वह है मोस्ट बिलीवेड बाप, जिसको सब याद करते हैं कि इस पतित दुनिया में आओ, आकर हमको सुख घनेरे दो. तुम माता पिता, हम बालक तेरे, अब सम्मुख आकर बच्चे बने हो. बाप है विचित्र, उनका कोई चित्र यानी शरीर नहीं है. बाबाचं आपलं शरीर नाहीये, बिंदुरूप बाबा आहे. ब्रह्माच्या शरीरामध्ये प्रवेश करून कार्य करत असतो. परंतु चित्र के आधार बिगर शिक्षा कैसे देवे. ज्ञान द्यायचंय, त्या चित्राचा म्हणजे शरीराचा आधार घ्यावा लागेल. इसलिए कहते मैं इस शरीर का आधार ले इन द्वारा तुमको पढ़ाता हूं. म्हणून ब्रह्माच्या शरीराचा आधार घेऊन त्याच्यामध्ये प्रवेश करून आपल्याला शिकवतो. तुम जानते हो हमको कोई मनुष्य गुरु टीचर नहीं पढ़ाते. लिखा हुआ है भगवान वाच, वह है निराकार. ब्रह्मा देवताय नमः, विष्णु देवताय नमः कहा जाता है. ब्रह्मा भगवान नहीं कहेंगे, क्योंकि वह है सूक्ष्म वतनवासी. देवताएं है रचना, उनसे कोई वर्षा नहीं मिल सकता. भगवान तो एक ही है शिव बाबा, और देवता भी रचना है. रचना है, बाबा ने रचा है उनको संगम युग में. तो हमारे भाई बहन है देवताएं भी. तो भाई बहन से वर्षा थोड़ी मिलता है, वारसा हक्क बापाकडून भेटत असतो. देवताएं भी भाई बहन है हमारे, उनसे वर्षा नहीं मिल. उनसे वर्षा मिलेगा हमें सतयुग त्रेता में मिलेगा एक जन्म के लिए, पण जन्म जन्मांतराचा जो वारसा हक्क आहे तो फक्त शिव बापच आपल्याला देऊ शकतो. तो देवताएं है रचना, उनसे कोई वर्षा नहीं मिल सकता. तो फिर मनुष्य को वर्षा कैसे दे सकते. बाबा म्हणतात देवी देवता सुद्धा वारसा हक्क आता देऊ शकत नाही तुम्हाला, तो मनुष्य कसं देऊ शकेल. तो इन बातों को कोई समझ न सके. यह है गॉड फादरली कॉलेज, हे ईश्वरीय विद्यालय, परमपिता परमात्म्याने स्थापन केलेलं विद्यालय, आणि त्यामध्ये आपण शिकतोय. भगवान पढ़ाते हैं. इथं आपल्या सगळ्यांचं शिक्षक एकच परमपिता परमात्मा शिव बाबा आहे. मुरलीचं कोणतंही महावाक्य ऐकताना ही बुद्धीमध्ये पाहिजे. मुझे कौन समझा रहा है. निमित्तात्मक कोणी बसले असेल समोर, त्याचा काही संबंध नाही, निमित्त आहे फक्त, माध्यम आहे. मुझे कौन समझा रहा है, मुझे कौन सिखा रहा है, किसके महावाक्य मैं सुन रहा हूं. वारंवार स्वतःला आठवण करून द्यायची. शिव बाबा जो माझा बाप आहे, शिक्षक आहे, सद्गुरू आहे, माझ्या कल्याणासाठी हे सगळं मला सांगतोय. हे मधून मधून मुरली ऐकताना स्वतःला आठवण करून द्यायची, म्हणजे देहभान राहणार नाही. आत्मिक स्थितीमध्ये परमात्म्याशी कनेक्शन जोडून ती मुरली आपल्या आतमध्ये जाईल. बच्चे, मैं तुमको मनुष्य से देवी देवता बनाता हूं.
ऐसे और कोई कह न सके। सन्यासी है ही निवृत्ति मार्ग के। सतयुग में तो प्रवृत्ति मार्ग में पवित्र देवी देवताएं थे। बाबा म्हणता है देवी देवता मैं तुम्हें बनाता हूं, ऐसा कोई कह भी नहीं सकता और बना भी नहीं सकता। देवी देवता बनाना मनुष्यों को ये मेरा काम है, संगम युग में आकर मैं ये काम करता हूं। दुसरी गोष्ट, संन्यासींनी निवृत्ती मार्ग स्वीकारला, संसारामधून पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला। आणि देवी देवता जेव्हा आपण आहे तेव्हा पवित्र सुंदर संसार केलेला आहे। तिथं कुठल्याही प्रकारचा कोणीही संन्यास घेणार नाही, प्रत्येकाचा आपला आपला संसार राहील, आपले आपले परिवार राहील तिथं। बाबा संन्यास नाही शिकवत आपल्याला, पण आपण पवित्र राहू शकत नाही द्वापरयुगापासून घरामध्ये राहून, ती ताकद नाही राहत, म्हणून तो संन्यास मार्ग सुरू केला। त्याचं पण बाबा महत्व सांगतात, पण आपल्यासाठी तो मार्ग नाही। आपल्याला देवी देवता बनायचंय, सुखमय संसार करायचा आहे। म्हणून संसारामध्ये राहत असताना कसं जगायचंय, कसं वागायचंय, कसं बोलायचंय, कसं विचार करायचंय, कसं एकमेकांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंय, हे सगळं बाबा आपल्याला शिकवतो। कारण आपल्याला तिथं जाऊन संसार करायचा आहे। संन्यासी जीवन नाहीये सतयुगामध्ये। तिथं काही एका ठिकाणी कुटिया बनवून नाही राहायचंय, किंवा वैकुंठामध्ये आपण काही सेपरेट नाही राहणार आहे, परिवार राहील प्रत्येकाचा। संसार कसा करायचा है हे बाबा आपल्याला शिकवतो। अब मैं फिर आया हूं पतितों को पावन बनाने, जितना याद करेंगे उतना विकर्म विनाश होंगे। आत्मा ही पतित होती है, जैसे सोने में खाद पड़ती है फिर जेवर खाद वाला बनता है, आत्मा में भी खाद पड़ती है तो आयरन एजेड बन जाती है। अब सभी तमो प्रधान है, फिर तुम आत्माएं सुंदर बनेगी तो शरीर भी सुंदर मिलेगा। आत्म्यामध्ये बेसळ झालेली आहे, सोन्यामध्ये बेसळ केली तर मग दागिना प्युअर सोन्याचा नसतो। तसं बाबा म्हणते आत्म्यामध्ये ही विकारांची बेसळ झालेली आहे, ही बेसळ काढून तुम्हाला प्युअर बनायचंय, बेसळ समाप्त करायची। तुम्ही आत्मा जितके सुंदर, जितके श्रेष्ठ, तितकं चांगलं तुम्हाला शरीर पण मिळेल। शिव बाबा तुम बच्चों को बैठ नॉलेज देते हैं, जिसको ज्ञान अमृत अथवा सोमरस भी कहते हैं। ये ज्ञान अमृत जो हमें रोज की मुरली के द्वारा बाबा देते हैं, इसको ज्ञान अमृत यानी सोमरस भी कहते हैं। गोल्डन एजेड बनाने के लिए नॉलेज देते हैं, तो नाम सोमनाथ पड़ा है। पुन्हा आपल्याला सोन्यासारखं बनवण्यासाठी बाबा हा सोमरस पाजतो, ज्ञानरूपी, आणि म्हणून बाबांचं एक नाव सोमनाथ पण आहे। अच्छा, अब अच्छी रीती पढ़ो तो साथ ले जाऊंगा। आता सगळं झालं, माझे झाले, सगळं तुमचं भाग्य जागृत झालं, आता अभ्यास करा। मी जे शिकवतोय त्याला चांगल्या प्रकारे समजून घ्या, मुरलीला चांगल्या प्रकारे समजून घ्या, मनाने स्वीकारा, त्याला तेवढं महत्व द्या। तो साथ ले जाऊंगा, साथ ले जाऊंगा इसका मतलब बहुत आराम से हम अपने मीठे घर परमधाम में पहुंच जाएंगे। अगर बाबा साथ नहीं ले जाएगा तो हमें पीछे से जाना पड़ेगा, और पीछे से जाना पड़ेगा इसका मतलब धर्मराजपुरी में बहुत भयानक सजा खानी पड़ेगी। तो पढ़ेंगे अच्छे, बाबा को याद करेंगे तो हमारे जन्म जन्मांतर के पाप खत्म हो जाएंगे, और हल्के बनकर हम बाबा के साथ उड़कर परमधाम पहुंच जाएंगे। सन्यासी ब्रह्म अथवा तत्व को याद करते हैं, बाप को छोड़ रहने के स्थान को याद करते हैं, समझते हैं कि ब्रह्म ही भगवान है, लेकिन यह उन्हों का मीठा भ्रम है। ब्रह्म ही भगवान है समझते हैं, बाबा म्हणते ये उनका मीठा भ्रम है। ब्रह्म आणि भ्रम, तो ब्रह्म तत्व तो रहने का स्थान है जिसमें हम अशरीरी आत्माएं निवास करती है, उसको भगवान कैसे कहा जा सकता है? राहण्याच्या स्थानाला भगवान कसं म्हणू शकतो? आणि ते ब्रह्मतत्वालाच परमेश्वर मानतात। लेकिन ब्रह्म तत्व में रहने वाला शिव बाबा परमात्मा है, उससे हमें नाता जोड़ना है, उससे कनेक्शन जोड़ना है। फिर कहते हैं हम ब्रह्म में लीन हो जाएंगे। आत्मा तो अविनाशी, एकीकडे म्हणतात आत्मा अजर अमर अविनाशी, आणि एकीकडे म्हणतात की ब्रह्ममध्ये जाऊन आम्हाला लीन व्हायचं, म्हणजे स्वतःला संपून टाकायचं, अस्तित्व संपवायचं। दोन्ही गोष्टी विरोधातल्या। आत्मा अविनाशी, उनको पार्ट बजाते ही रहना है। प्रत्येक आत्म्याला आपला रेकॉर्डेड पार्ट बजावायचा आहे। जेव्हा द्वापरमध्ये खाली यायचं तेव्हा यायचंच आहे। त्यांनी किती प्रयत्न केला की तिथंच राहायचंय, ब्रह्ममधून खाली यायचंच नाहीये। जब रिकॉर्डिंग उस तरीके से रिकॉर्डिंग है, जब वो समय आएगा, संकल्प आएगा, उस आत्मा को नीचे आ जाएगी। बाबा ने पाठवत, पण ऑटोमेटिक तिला संकल्प येईल, अभी मेरा नीचे जाने का समय हो गया है। तो वो आत्मा भले 25,000 साल मोक्ष में है, ब्रह्म में है,
लेकिन उसे अपना पार्ट बजावणे के लिए नीचे आणे. तर कोणी किती प्रयत्न केला मोक्ष प्राप्त होण्यासाठी, कायमचा मोक्ष कोणालाही नाहीये. नीचे आना ही है, पार्ट बजाना ही है. बाप अच्छी रीति बैठ समझाते हैं. यह दादा भी भल शास्त्र आदि पढ़े हुए थे, परंतु मुझे नहीं जानते थे. ब्रह्मा बाबा नारायण का बहुत बड़ा भक्त, खुद ब्रह्मा जिसके द्वारा सृष्टि की रचना होती है, जो खुद श्री कृष्ण है, जो खुद नारायण है, जो खुद विष्णु रूप है, वो ही नहीं जानता था भगवान. तो हम कैसे जानेंगे? तो भगवान आकर उसके ही द्वारा हमें ये सत्य परिचय देता है, उसका भी और दुनिया की बातें. अब इनको भी सुनाता हूं, इनकी आत्मा सुनती है. मैं इनके बाजू में आकर बैठता हूं. ऐसे भ्रुकुटी के बाजू में वो आत्मा है, उसके बाजू में परमात्मा आकर बैठता है और ये सारी बातें समझाता है. तुमको पढ़ाता हूं, यह भी सुनता है, इनके मुख से ही पढ़ाता हूं. तो ऐकतो, बाबा म्हणतो ब्रह्मा ऐकतो, त्याच्याच मुखाद्वारे मी तुम्हाला पण शिकवतो. तर या मुरले सगळे तशा चाललेल्या आहेत. ब्रह्मा के बाजू में शिव बाबा आकर बैठता था और उसके मुख से जो मुरलियां चली वही लिखी हुई है. तुमको देही अभिमानी बनाता हूं. दुनिया में कोई देही अभिमानी होते नहीं. तुम बच्चे बेहद के बाप से बेहद सुख का वर्षा ले रहे हो. 5000 वर्ष पहिले मुआफिक 5000 वर्षापूर्वी पण हा बाबांकडून हा सुखाचा वर्षा आपण घेतला होता, वारसा हक्क. तो पुन्हा आपल्याला घ्यायचा आहे पुरुषार्थ करून. जे बाबा शिकवतोय, जसं सांगतोय तसं करून. अच्छा. मीठे मीठे सिकी लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, पढ़ाई पर पूरा ध्यान देकर 21 जन्मों के लिए अपनी तकदीर बनानी है. एक बाप की मत पर चल अपना खाना आबाद करना है. आत्माभिमानी बनना है. याद की यात्रा से आत्मा को संपूर्ण पावन बनाना है. वरदान है, सदा अपने आप में शुभ उम्मीदें रख. दिल शाह बनने वाले, बड़ी दिल फ्राक दिल भव. सदैव अपने में शुभ उम्मीदें रखो, कभी भी ना उम्मीद नहीं बनो. बाबा म्हणताय स्वतःमध्ये आशा ठेवा, स्वतःवरती उम्मीद ठेवा. स्वतः पासून कधी निराश होऊ नका की मी नाही करू शकत, माझ्याकडून होणार नाही, मी नाही चालू शकत या ज्ञान मार्गामध्ये, आपल्याकडून तर होऊच शकत नाही. बाबा म्हणताय स्वतःशी असं निराश नका हो. जैसे बाप ने हर बच्चे में शुभ उम्मीदें रखी. बाबाने जसं सगळ्यांविषयी शुभ आशा ठेवलेली की मेरे बच्चे ये महान बच्चे हैं, राजा बच्चे हैं, दुनिया पर राज करने की क्षमता इनके अंदर है. बाबा ने हमारे में आशा रखी है. कोई कैसे भी है, बाप लास्ट नंबर से भी कभी दिल शिकस्त नहीं बने, सदा ही उम्मीद रखी. बाबा म्हणताय माझा बच्चा जो शेवटचा नंबर वाला आहे, बिलकुल खालच्या लेवलला आहे, त्याच्याकडून पण त्याची स्थिती बघून पण मी निराश नाही होत. त्याच्यामध्ये पण मला अजूनही आशा आहे. मी आशा सोडत नाही कि ये बदल जाएगा, परिवर्तन हो जाएगा. बाबा म्हणता मेरी आशाएं है मेरे बच्चों पर. तो आप भी अपने से, दूसरों से, सेवा से कभी नाउमीद, दिल शिकस्त नहीं बनो. बाबा म्हणते स्वतःवरती निराश होऊ नका, दूसऱ्यांविषयी पण निराशा ठेवू नका कि ये नहीं बन सकते, इनसे नहीं हो सकता है. और सेवा से भी कि मेरी सेवा से कुछ फल नहीं निकल रहा है, उससे भी कभी निराश नहीं होना. दिल शाह बनो. बाबा म्हणता है अपने दिल के राजा बनो, दिल बड़ी रखो. शाह माना फ्राक दिल, सदा बड़ी दिल. कोई भी कमजोर संस्कार धारण नहीं करो. कमजोर संस्कार भी धारण नहीं करने हैं विकारों के, और कमजोर विचार भी नहीं करने अपने लिए कि मैं नहीं कर सकता, मेरे से नहीं होगा, मैं नहीं चालू शकत या नियमामध्ये. बाबा म्हणता है कैसे कमजोरी के विचार अपने अंदर नहीं आने देना.
क्योंकि ये कमजोरी के विचार ही हमें पीछे लेकर जाएंगे। लेकिन जब हम अपने में उम्मीद रखते की हा मैं राजा बनने वाला हूं, तर पुरुषार्थ वाढून जाईल। आपण महत्व देऊ मुरलीला, बाबांच्या महावाक्यांना, त्यानुसार आपलं जीवन बनवू। नॉलेजफुल बन, माया के भिन्न भिन्न रूपों को परख कर विजयी बनो। ज्ञान जागृत ठेवा स्वतःमध्ये सदा, आणि माया वेगवेगळ्या प्रकारे येईल, तिला पारखा आणि सफलता प्राप्त करा। स्लोगन, आप और बाप दोनों ऐसा कंबाइंड रहो जो तीसरा कोई अलग कर न सके। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो, मीठा